प्रश्नातून झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो. जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. लिपिकांच्या बदनामात बदल झालाच पाहिजे. लिपिक वर्गीयांच्या बदनामात बदल झालाच पाहिजे. अमरावती येथील जलसंधारण विभाग कार्यालयासमोर जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कंत्राटी व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला, निवेदन दिलीत, मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्या प्रमुख मागण्या काय? कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: चौथा वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी. पदनामात बदल करून पदोन्नतीची साखळी कमी करावी. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. गोदावरी मंडळास स्वायत्त करताना वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फतच द्यावे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मृदा व जलसंधारण विभागात समावेशन करावे. या सर्व मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जलसंधारण विभागात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मी निलेश सदराव धाकडे जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे आणि माझ्यासोबत माझे जे सर्व सहकारी मित्र आणि अधिकारी बसलेले आहे सगळे जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहे. या आंदोलनाचा उद्देश म्हणजे 23 तारखेपासून आमचं बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात झालेली आहे. त्याच्या आंदोलनाचा आजचा जवळपास हा 4था दिवस आहे. तर या आंदोलनामध्ये जवळपास जलसंपदा विभाग, त्यानंतर बांधकाम विभाग, त्यानंतर जिल्हा परिषद या सर्व विभागाचे जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सहभागी झालेले आहे. मागणी हीच आहे की चौथ्या वेतन आयोगापासून जो लिपिक वर्गावर अन्याय होत आहे वेतन त्रुटीच्या संदर्भामध्ये, की वेतनाच्या म्हणजे प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, महसूल विभागातील बाकी विभाग जर असतील आणि जलसंपदा विभागातील जे जर काही विभाग संवर्ग जर पाहिले तर त्या संवर्गाच्या तुलनेत या संवर्गाचा जो लिपिक वर्गीय संवर्ग आहे त्याच्या पगारात काही वाढ झालेली नाही. म्हणून या चौथ्या वेतनावाचूनच्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे जो कनिष्ठ लिपिक आहे याच्या पदनामामध्ये बदल होऊन ते पदनामात बदल झाले पाहिजे. सन्मानजनक असं नाव मिळालं पाहिजे. त्यानंतर पदोन्नतीचे जे 5 स्तरीय टप्पे आहेत ते कमी होऊन त्रिस्तरीय तरी टप्पे झालेले पाहिजे. अशा ह्या प्रमुख मागण्या आहे. आणि त्यासोबतच जे नेहमीची मागणी आहे जुनी पेन्शनची योजना, तीसुद्धा आमची एक मागणी यासोबत आहे. आणि या बेमुदत आंदोलनामध्ये आम्ही सर्व सहभागी आहे. आता या जय महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून सर्व लिपिक वर्गीय जो वर्ग आहे हा एकवटलेला आहे आणि निश्चितच या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला यश मिळेल. आमचे प्रतिनिधीसुद्धा मंत्रालय स्तरावर आंदोलनाला बसलेले आहे आणि त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. धन्यवाद. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही वारंवार निवेदन दिलीत, पत्रव्यवहारही केला, पण प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाचा परिणाम शासकीय कामकाजावर होण्याची शक्यता असून प्रशासन आणि शासन या प्रकरणात काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वेतन, पदोन्नती आणि पेन्शनचा प्रश्न केवळ आर्थिक नाही, तो हजारो कुटुंबाच्या भवितव्याशी संबंधित आहे. आता शासन संवाद साधणार का की आंदोलन आणखी तीव्र होणार? अमरावतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.